नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर शिकणे. आज आहे 6 मे 2026. एकंदरच आजपासून पुढील 20 तारखेपर्यंतचा अंदाज म्हणजे 20 मे पर्यंतचा अंदाज दीर्घावधीचा अंदाज आहे. आणि या कालावधीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि कोणत्या राज्यामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आपल्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे का, जोरदार पावसाची शक्यता आहे का, राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे किंवा नाही, आपण या अंदाजामध्ये एकदम सांगणार आहोत. एकंदरच बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होत आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावर किती होणार आहे हे आपण अंदाजामध्ये सांगणार आहोत. चक्रीवादळाची दिशा कोणती असणार आहे आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत आणि अंदाज हा संपूर्ण तुम्ही शेवटपर्यंत पहा. एकंदरच तसेच आज 6 तारीख, तर 6 तारखेला आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये वादळी स्वरूपामध्ये विदर्भामध्ये यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, तसेच नांदेड, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यामध्ये, मराठवाड्याच्या 1-2 जिल्ह्यामध्ये, धाराशिव या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच जालना जिल्ह्यामध्ये देखील पावसाची म्हणजे डोंगरपट्ट्यात थोडा पश्चिमेकडे पाऊस पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकू शकतो पाऊस. त्यामुळे जालना जिल्ह्यामधील जो डोंगरपट्टा आहे त्यामध्ये म्हणजेच हिंगोलीपासून तो पवरी जाणारा पट्टा आहे, तो थोडीशी मुरमाड जमीन, त्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आज. तर उद्या पण देखील थोडे वातावरण कमी होणार ह्याच भागामधले, तर उद्या अजून वातावरण थोडं खाली सरकणार. म्हणजे एकंदरच उद्या पावसाचं वातावरण ह्या भागामध्ये कमी होऊन ते लातूर, धाराशिव या भागामध्येच राहण्याची शक्यता आहे. तर आता आपल्या अंदाजाकडे म्हणजे मेन फोकस ज्या मोठ्या पावसाचा अंदाज गेली सोशल मीडियावर आणि मॅपद्वारे सांगत आहेत की मॅप देखील मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस, मुसळधार पाऊस, वाहुणी पाऊस अशा अंदाज येत आहेत मॅप. तर तसा पाऊस पडणार आहे का 14 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत एकंदरच. तर या कालावधीमध्ये म्हणजे 14 ते म्हणजेच 6 तारीख, 8 ते 9 तारखेपासून इथं चक्रीवादळ निर्माण होणार आहे. म्हणजे बंगालच्या खाडीमध्ये इथं आहे खाली ह्या भागामध्ये चक्रीवादळ निर्माण होणार. ह्याचा ट्रॅक कुठे असणार आहे, एकंदर दुसरं चक्रीवादळ जे आहे सध्या दुसरं चक्रीवादळ हे भूमध्य सागरामध्ये तयार झालेला आहे आणि त्याचा ट्रॅक जो आहे तो खाली जाणार आहे, म्हणजेच खालच्या दिशेने जाणार आहे. तो खालच्या, हे जे दुसरे चक्रीवादळ आहे ते वरच्या दिशेने येणार आहे. तर ह्याचा परिणाम जो आहे तो हे चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये तर जोरदार पाऊस पडणार आहेच. ह्या चक्रीवादळामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळा हा जो भाग आहे शेतकरी, ह्या भागामध्ये मात्र खूप मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. ह्या भागामध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे, मुसळधार स्वरूपामध्ये पाऊस पडणार. त्यामध्ये राज्याच्या देशाच्या पूर्व भागामध्ये आंध्र प्रदेश, अनंतपुरम, हैदराबाद, तिरुपती बालाजी इथे सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे ओडिसामध्ये देवगड, लोहारा, पारादीप या भागामध्ये भुवनेश्वर इथं सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणजेच 12-13 तारखेपासून पुढे 14-15 तारखेला आणि भुवनेश्वर इकडे 17-18 तारखेला मुसळधार पावसाची शक्यता आहे. एकंदरच पाऊसमान हे 9 तारखेपासून वाढलं जाणार आहे ह्या भागामध्ये. सध्या तरी अजून इथं लो प्रेशर सुरू आहे. लो प्रेशर होऊन त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. डीप डिप्रेशन पुन्हा चक्रीवादळ होऊन तो कुंकट जाणार आहे. तो कोणत्या मार्गे जाणार आहे, तो त्याचा मार्ग जे आहे शेतकरी, त्याचा मार्ग हा बांगलादेश किंवा म्यानमारच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. म्यानमारच्या दिशेने चक्रीवादळाचं जाण्याची शक्यता जास्तीत जास्त म्यानमारच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. तर म्यानमारच्या दिशेने चक्रीवादळ जर गेलं पूर्णतः तर आपल्या राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता येणार नाही, पाऊस पडणार नाही आपल्या राज्यामध्ये कुठेही. फक्त कोकणामध्येच हा जो हवेचा वेग आहे, तो हवा जी आहे ती हवा काय होणार आहे, ती हवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वेगवान वारे वाहतील. त्यामुळे राज्यामध्ये कोकण वगळता कुठेही पावसाची शक्यता नाही. आणि जर थोडं जर वातावरण जर आणि म्यानमारवर जर नाही लँडफॉल झालं आणि ते जर ओडिसा म्हणजे पारादीप आणि किंवा पश्चिम बंगाल या भागामध्ये जर लँडफॉल झालं चक्रीवादळ, तर ह्याचा परिणाम काय होणार, थोडीशी चक्रीवादळामुळे अजून थोडं पश्चिमेकडे वातावरण सरकणार. म्हणजेच त्यामध्ये लातूर, धाराशिवचा जो बॉर्डर भाग आहे, कर्नाटक तेलंगणा लागत बॉर्डर भाग आहे, या भागामध्ये थोडीशी हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाकारू शकत नाही मी. आणि विदर्भामध्ये तर इतरत्र कुठेही पावसाची शक्यता नाहीये. म्हणजेच एकंदरीत 14 ते 20 मे मध्ये. आणि फक्त कोकणामध्ये एक मात्र पाऊस पडणार, त्यामध्ये आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मात्र एक जोरदार काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्या कालावधीमध्ये. एकंदरच ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी राहील आणि वाऱ्याचा वेग देखील बऱ्याच भागामध्ये राहील, पण पावसाची मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही.
आणि हे चक्रीवादळ हे जवळपास 80% चक्रीवादळ ही म्यानमार किंवा बांगलादेश या भागामध्येच लँडफॉल करण्याची शक्यता आहे. आणि हे जे चक्रीवादळ जर विशाखापट्टणम, काकीनाडा किंवा नेरूर या भागामध्ये जर लँडफॉल जर केलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस देईल असं त्यांनी पण ते पाऊस देण्याची शक्यता नाही. याच्याकरताच मी पुढचा अंदाज शेतकरी मित्रांनो मी दिलेला नव्हता. मागच जे अंदाज दिलेला आहे मी 2 दिवसापूर्वी तो फक्त 13 तारखेपर्यंत दिलेला आहे आणि 13 तारखेच्या नंतरचा पुढे अंदाज मी पाऊस सांगितलेलाच नव्हता. त्याचं कारण हेच होतं की मला शक्यता होती की चक्रीवादळ जे आहे ते चक्रीवादळ ही म्यानमार आणि या बांगलादेशच्या भागामध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि त्याच कालावधीमध्ये म्हणजेच आजपर्यंत मॅप, आता देखील मॅप थोड्याफार प्रमाणामध्ये काही मॅप इकडं ते आंध्र प्रदेश, तेलंगणा या भागामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशपर्यंत काही थोडंफार पाऊस दाखवत आहे, पण तसं वातावरण होणार नाही. एकदम शेतकऱ्यांनी निश्चित राहण्याची शक्यता आहे. वातावरणामध्ये जर बदल जर झाला तर आपण तसा अंदाज देऊ, पण जवळपास 90% पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये अशा मोठ्या स्वरूपामध्ये नाही. तर हा झाला आपला अंदाज. धन्यवाद.